छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ तलवार चालवणारे योद्धे नव्हते, ते होते रणनीतीत पारंगत, बुद्धीने लढणारे राजे। आज आपण जाणार आहोत त्यांच्या 5 अशा गुपित युद्धनीतीबद्दल जे आजही लष्करी प्रशिक्षणात उदाहरण म्हणून शिकवल्या जातात। ज्या योजना केवळ युद्ध जिंकण्यासाठी नव्हत्या, त्या होत्या संपूर्ण स्वराज्य घडवण्यासाठी। चला तर मग सुरू करूया। गनिमी कावा म्हणजे शत्रूला त्याच्याच पद्धतीने चकवणं। शिवरायांची ही सिग्नेचर स्टाईल होती। महाराजांचं लष्कर लहान असायचं, पण चालवाज, कुशल आणि वेगवान असायचं। शत्रूच्या हातीत घुसून अचानक हल्ला, लढाई नको वाटली तर माघार आणि नंतर पुन्हा जोरदार हल्ला। जंगल, डोंगर आणि स्थानिक भूप्रदेशांचा उपयोग। शिवरायांनी शांतपणे भेटीचं आमंत्रण दिलं आणि एकाच झटक्यात अफजलखानाचा अंत केला। हे गनिमी काव्याचं सर्वात उत्कृष्ट उदाहरण आहे। शिवरायांसाठी किल्ले म्हणजे शस्त्र नव्हते, ते होते सत्तेचे केंद्र। महाराजांनी सुमारे 300 पेक्षा जास्त किल्ल्यांचं जाळ उभं केलं। प्रत्येक किल्ल्याचं स्थान महत्त्वाचं होतं, समुद्रावर, घाटात, डोंगरात। स्वयंपूर्ण व्यवस्थापन, अन्न पाणी बंदोबस्त, किल्ल्यावर कडक नियम, कोणीही बाहेरचा नेता नको। शत्रूला गड घेणं अवघड, कारण प्रत्येक गड हे एक लढणं होतं। प्रतापगड, तोरणा, रायगड, सिंहगड, प्रत्येक गड इतिहास सांगतो। युद्ध मैदानात जिंकायचं असेल तर आधी माहितीच्या मैदानात जिंकलं पाहिजे। शिवरायांचे हे सूत्र त्यांनी नेहमी वापरलं। महाराजांच्या गुप्तहेरांनी दिल्लीपासून आदिलशाही दरबारापर्यंत घुसखोरी केली होती। गुप्तहेर बदलवेशात, कधी व्यापारी कधी साधू, शत्रूचा आराखडा, सैनिकांची संख्या, मोहिमेचा कालावधी हे सगळं आधी कळायचं। लाल मालात हल्ला, शाहिस्तेखान पुण्यात राहत होता, पण शिवरायांना माहिती होतं की तो नेमकी कुठे झोपतो आणि तिथे महाराज पोहोचले, एकच धडाका आणि शाहिस्तेखानाची बोटं गायब। शिवरायांचं लष्कर केवळ सैनिकांचं नव्हतं, ते होतं जनतेतून उभं राहिलेलं लष्कर। मावळे हे महाराजांचे खरे साथीदार। कोकणातले कोळी, सह्याद्रीतले गावकरी, जंगलातले आदिवासी सगळ्यांनी स्वराज्यासाठी काम केलं। लोकांना विश्वास वाटायचा हे आपले राजे आहेत। महाराज कुठेही मोहीम घेऊन जायचे, गावकरी अन्न, पाणी, मार्ग सगळं देत। हे राजकीय नेतृत्वांचं उत्तम उदाहरण होतं, जिथे जनतेचा पाठिंबा म्हणजे शौर्याचं बळ। शिवरायांची योजना म्हणजे गणिताच्या सूत्रासारखी अचूक। रात्रीचे अचानक हल्ले, शत्रूची गडबड, हवामानाचा अभ्यास, पावसाळ्यात युद्ध टाळायचं, सण उत्सवांचा विचार करून हल्ला किंवा विश्रांती, वेळेवर माघार म्हणजे रणनीतीत सुधारणा। उदाहरण, महाराज कधीही सगळं लष्कर एकाच वेळी धाडायचे नाही, ते विभाजित हल्ला करत, वेळ सांभाळत। यामुळे लहान सैन्याने मोठ्या फौजेला हरवलं। शिवरायांनी युद्धनीती आजही आधुनिक व्यवस्थापन, नेतृत्व आणि सैनिकी शिक्षणामध्ये शिकवली जाते। त्यांनी दाखवून दिलं की युद्ध तलवारीने जिंकली जात नाहीत, ते जिंकली जातात विचारानं, धैर्यानं आणि माणुसकीनं। तुम्हाला या 5 रणनीती आवडल्या का? आवडल्या असतील तर कमेंटमध्ये लिहा। गर्व आहे आपण शिवरायांचे मावळे आहोत। आणि अशाच प्रेरणादायी इतिहासासाठी विचार भांडारला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जय शिवराय।